करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये लोकांना महत्त्व देत असतो, कोणत्या लोकांना आपण महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि कोणत्या लोकांसोबत ज्याप्रमाणे आपले संबंध असतात ते नको ठेवायला. असं का होतं? सर्वच प्रकारची माणसं, सर्व प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळत असतात, परंतु भाग कसा दिलेला आहे, जी संगत आहे त्या संगतीमध्ये आपला देह उत्तमाचा आहे का नाही हे जाणून घेतलं पाहिजे. काही काही लोक फक्त आपला वापर करून घेत असतात. त्यांचं काम झालं की आपल्याला विचारच सुद्धा नाही. कारण ज्याप्रमाणे नातं, बघा आपल्याला शिकवलं की नाही, नातं कसं जपायचं हे जगाला दाखवायचं नसतं, ते मनापासून सांभाळायला हवं. ते खरं नातं आहे. कारण आपल्या जवळचा माणूस आणि आपल्या हृदयाजवळचा माणूस, बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपल्याशी गोड बोलणारा सुद्धा व्यक्ती आपल्याशी नातेसंबंध सोडून देत असतो. एखाद्या वेळी त्याला ती गोष्ट प्राप्त झाली नाही तर तो आपल्याशी बोलायचंच बंद होतो. आपण विचार करतो की या क्षुल्लक कारणावरून, या क्षुल्लक वस्तूवरून आपल्याशी बोलायची व्यक्ती ती बंद झाली. मग नातं कसं टिकवायचं? मग कोणत्या लोकांना महत्त्व द्यायचं? ज्या ज्या वेळेला आपली गरज असते त्या त्या वेळेला लोक आपल्याशी गोड बोलून, बरोबर की नाही, काम करून घेत असतात. परंतु ज्या वेळेला आपल्याला गरज भासते त्या त्या वेळेला ती लोक लक्षसुद्धा देत नाही. कारण मनुष्य अनेक गोष्टींची चिंता करत असतो. समर्थ म्हणाले, चिंता वाहतो विश्वास. चिंता का आपण करत आहोत? पहावे आपणासी आपण. कोणत्या गोष्टीची चिंता आहे? आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, आजचा दिवस हा उत्तमाचा आहे तरी सुद्धा आपण उद्याचा दिवसाचा पाहत आहोत. उद्याचं माझं भविष्य काय आहे, काय लिहून ठेवलं असणार, उद्या पुढे माझं कसं होणार, माझ्या मुलाबाळांचं कसं होणार. परंतु जर वर्तमान काळ जर तुझा उत्तमाचा असेल ना, तर भविष्याची चिंता करू नको. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. दिलंय ना सामर्थ्य. भूतकाळ ज्याप्रमाणे आपला उत्तमाचा होता, वर्तमान काळ चालू आहे आणि भविष्यकाळ येणारा दिवस तुझा हा उत्तमाचा असणार आहे. कारण ज्याप्रमाणे पाणी वाहत असतं ना, त्याचप्रमाणे बघा समुद्राच्या लाटा, नदीचं वाहणारं पाणी, तलावामधील साठलेलं पाणी आणि विहिरीमधलं पाणी, खूप फरक आहे. जे साचलेलं पाणी आहे त्याला किंमत नाही आहे, जे वाहणारं पाणी आहे त्यांच्यामध्ये बघा लोक, समुद्रकिनारी खूप मजा येते की नाही. आपल्या घराच्या बाजूला तलाव आहे तरीसुद्धा समुद्रकिनारी का मजा येते? कारण ते वाहतं पाणी. साचलेल्या पाण्यामध्ये सर्व कचरा आपल्याला पाहायला मिळतो, कारण तो कुठेही जात नाही आहे, त्याच तलावामध्ये असतो की नाही. वाहणारं बघा, समुद्राच्या ज्या लाटा येतात, समुद्राच्या पाण्यामध्ये कधी कचरा येत नाही आहे, तर सर्व किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं.
त्याचप्रमाणे आपण जो पैसा कमावतो, कष्ट करत असतो, त्या कष्टाची झीज बघा, जी मेहनत आपण करत आहोत, दररोज येणारा पैसा, खूप आनंद वाटतो की नाही? कारण दररोज रनिंग चालू आहे. परंतु महिनाभर काम करून ज्या वेळेला बघा आपल्याला पुढच्या महिन्यात त्याचा पेमेंट पगार मिळत असतो, तोच एक दिवस फक्त आयुष्याचा चांगला दिवस जात असतो ना. परत महिनाभर आपल्याला काम करायचं आहे, बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे, दिवस उत्तमाचे आहेत. मनुष्याला त्यानं केलेल्या कर्मानुसारच भोग भोगावे लागत असतात. कोणत्या प्रकारे कर्म करत आहोत, कोणत्या प्रकारे पैसा मिळवत आहेस, कारण मनुष्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. चांगल्या कर्मानुसार त्याला चांगली फळं प्राप्त होत असतात. म्हणून कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही आहे, बरोबर ना? चिंता वाहतो विश्वाची, समर्थांनी पुन्हा एकदा सांगितलं. जे 8 विषयी वासना आहेत, आपण लोकांना किती महत्त्व देतो, लोक आपल्याशी कसं वागत आहेत, हे पाहण्यापेक्षा आपण किती उत्तमाचे आहोत हे पाहिलं पाहिजे. कधी कधी आपण एकटंच पडून जातो बघा, आणि आपण खरं बोलतो, कारण तोंडावर गोड बोलणारे आणि मनात पाप असणारी माणसं जास्त जवळची वाटतात. बघा भाग कसा दिलेला. आपण रस्त्यातून चालत आहोत, कधी कधी एकटंच रस्त्यातून चालत असताना आपण मनामध्ये तोंडामध्ये ते शब्द पुटपुटत जातो. लोक आपल्याकडे पाहतात, नंतर आपली नजर त्या लोकांकडे गेली की आपण बोलायचं बंद होतं, कारण आपण आपल्या मनामध्ये संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर मन भरकटलेलं आहे, मन चंचल आहे, आणि त्याचप्रमाणे आपण ते शब्द बोलत गेलेलो आहोत. म्हणून कोण स्तुती करत आहे, कोण निंदा करत आहेत, पाहावे आपणासी आपण, बरोबर की नाही? आपल्या डोक्यावर बघा, ज्याप्रमाणे बर्फाचा खडा आणि तोंडामध्ये साखर, याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये गोडवा प्राप्त यायला हवा. कारण आयुष्यामध्ये प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका. का सांगितलेलं आहे प्रेम? आईवडिलांचं प्रेम, पती पत्नींचं प्रेम, बघा प्रत्यक्षपणे विश्वास, ज्याप्रमाणे आपण विश्वास गमावतो. विश्वास गमावणं म्हणजे काय? विश्वास आणि आत्मविश्वास दोन्ही शब्द जर पाहायला गेले, ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो, ते कार्य करत असताना आपला त्या गोष्टीवर विश्वास असला पाहिजे, आणि ते कार्य करत असताना आपला जो आत्मविश्वास आहे तो कधीही डळमळीत नसावा. बघा, कारण कोणत्याही लोकांवर डायरेक्ट आपण विश्वास ठेवायचा नाही. जर आपण विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम काय होतात हे पाहिलं पाहिजे, बरोबर ना? कारण नातं कधी पाहायला जर गेलो, जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारणं शोधतात. नातं नवीन केव्हा निर्माण होतं? एखाद्या वेळी मुलाचं लग्न ज्यावेळी जमतं त्यावेळी नातं वाढली जातात, बरोबर की नाही? नातेवाईक अजूनपर्यंत मुलीकडची नाती, मुलीकडची माणसं, मुलाकडची माणसं, आणि एक बघा संबंध एकमेकांशी जोडली जातात. परंतु नातं कधी जुनं होत नाही. आणि जेव्हा एखाद्या वेळी बघा आपले मित्र, एखादा चांगला कार्यक्रम असेल, हळदीचा कार्यक्रम असेल, लग्न असेल,
बारसं असेल, पूजा असेल, लोक आपल्या घरी नक्कीच येतील. पण कधी ज्यावेळी दुःखाचा प्रसंग ओढावेल ना, त्यावेळी लोक दूर जाण्यासाठी कारणं शोधतील. एवढं मात्र निश्चित आहे. जो आपल्या सुखदुःखामध्ये सामील होतो, तोच खरा आपला मित्र आहे. म्हणून कोणत्या लोकांना सर्वात जास्त महत्त्व द्यायचं. आपण चालताना सुद्धा बघा, आपल्याला ठेच लागते, दगड लागला किंवा एखादी लोखंडाची वस्तू लागते किंवा चपलेतून एखादा खिळा पायामध्ये घुसतो की नाही. मग अशा वेळेला पुन्हा आपण कोणाला दोष देतो? जे आपण कार्य करत चाललेलो आहोत त्या कार्याला दोष देतो. भाग कसा दिलेला आहे? एखादं कार्य करत असताना जर मध्ये अडथळे आले तर आपण त्या कार्याचा काय करत असतो? जे नियोजन केलेले आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतो, की काहीतरी आडवं आलेलं आहे. आडवं कोणीच आलेलं नाही आहे. आपण रस्त्यातून चालत असताना जी नजर आहे ती नजर आपली हटली म्हणून दुर्घटना घडली. बरोबर की नाही? दुर्घटना घडायला वेळ लागत नाही. त्यासाठी नजर उत्तमाची असली पाहिजे. कारण जे आपण कष्टाने कमावत असतो, स्वतःच्या घामातून जे प्राप्त होतं ते लाख मोलाचं आहे. कारण ते आपल्या स्वतःच्या कमाईची संपूर्णपणे जर पाहायला गेलो, एखादी वस्तू आणली घरामध्ये, फ्रीज असेल, शोकेश असेल, अनेक प्रकारच्या वस्तू जर आपण स्वतःच्या कमाईतून आणल्या ना, तर आपल्याला किती आनंद होत असतो. परंतु कोणी जर भेटवस्तू दिली ना, तर आपल्याला त्यावेळेला चांगली वाटते, परंतु तीच गोष्ट आपल्याला पुन्हा त्यांना द्यावी लागते. त्यावेळी आपल्याला काय करावे लागते? शेवटी कष्ट करून ती गोष्ट नवीन आणून त्यांना द्यावी लागते. म्हणून विचार करा, कोणत्या लोकांना महत्त्व द्यायचं आहे, कोणती लोकं आपल्यासाठी उपयोगी येतील. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, लोकांशी व्यवहार करताना सुद्धा उत्तम रीतीने करता यायला हवं. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे. शहाणे करून सोडवावे सकळ जन. आपण विचार करत असतो की सर्वात जास्त जो श्रीमंत आहे आणि जो गरीब आहे त्यांची आपण तुलना करत असतो. बघा, पक्ष्यांचा भाग कसा दिलेला आहे. पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. पक्षी एकमेकांशी बघा कसं सकाळी पहाट झाली की घरट्यातून बाहेर पडत असतात, संध्याकाळ झाली की घरामध्ये येत असतात. हे त्यांचे विचार आहेत. कारण प्रत्येकाला शिकवण दिलेली आहे, परंतु मनुष्याला जी शिकवण प्राप्त करून दिली तरीसुद्धा तो त्या विश्वासावर जगत नाही. म्हणून आयुष्य जर उत्तमाचं असेल ना, तर जा श्री सद्गुरूशी स्मरण. जय जय रघुवीर समर्थ.